आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। सर्व महाराष्ट्रातील अनेक व्याधींनी पीडित अनुयायांचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान म्हणून प्रख्यात असलेले बाबा सैलानी यांच्या यात्रा महोत्सवाचे महत्त्व व वैभव सर्व जनसामान्यांना अवगत आहे। या बाबा सैलानी यांच्या अनेक चमत्कारिक कार्यसिद्धीने पीडित भक्तजन प्रभावित झाल्याचा इतिहास आहे। बाबा सैलानी यांच्या भव्य दिव्य अशा उरूस रूपी यात्रा महोत्सवाप्रसंगी लाखो अनुयायी बाबाच्या बुलढाणा जिल्ह्यातील शक्तिपीठा असलेल्या दर्ग्याच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचे जसे काही अनुयायांच्या मनात काहूरच निर्माण होत असते। याचेच प्रतीक म्हणून हदगाव तालुक्यातील केदारगोळा येथे संगीताबाई संतोष कोळेकर यांनी गेल्या कित्येक वर्षापासून बाबा सैलानी यांची पवित्र अशी नेत सांभाळून हजारो पीडित सर्वसामान्यांची विविध दुःखापासून बाबा सैलानी यांच्या आशीर्वादरूपी प्रसादाने मुक्तता केल्याचे अनेक अनुयायांनी जनता न्यूज महाराष्ट्राशी बोलताना सांगितले। बाबा सैलानी यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त केदारगोळा येथे गेल्या कित्येक वर्षापासून सर्व दुःख जाळण्यासाठी होळीच्या भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते। संगीताबाई संतोष कोळेकर, संतोष रामराव कोळेकर, बालाजी धांडे, दिलीप सुदाम पवार तसेच बरड शेवाळा येथील श्रीधर मस्के आदींच्या नेतृत्वाखाली या होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। हदगाव तालुक्यातील केदारगोळा या ठिकाणी होळीच्या या कार्यक्रमाप्रसंगी बाबा सैलानी यांच्या भक्तजनांनी एकच गर्दी केली होती। गेल्या कित्येक वर्षापासून केदारगोळा येथील बाबा सैलानी यांच्या ठाण्याच्या संचालक संगीताबाई संतोष कोळेकर ह्या हजारो पीडित अनुयायांना बाबा सैलानी यांच्या दर्शनासाठी बुलढाणा येथील दर्गा ठिकाणी दर्शनासाठी नेत असतात। त्याचप्रमाणे याही वर्षी बुधवार दिनांक 4 मार्च रोजी केदारगोळा येथून संगीताबाई कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व भक्तजनांचा काफिला बाबा सैलानी यांच्या दर्शनासाठी रवाना होणार असून अनेक भक्तजनांनी सोबत येण्याचे आवाहन संगीताबाई कोळेकर यांनी बोलताना केले। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी राजू पवार, हदगाव।